दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक प्रशांत माने यांना मुख्य संपादकपदी पदोन्नती देण्याची घोषणा तरुण भारत मीडिया लिमिटेडचे चेअरमन तथा प्रबंध संपादक विवेक गळसासी आणि कार्यकारी संचालक तथा मुख्य समूह संपादक दिलीप पेठे यांनी केली। कार्यकारी संपादक निवासी संपादक या पदावर यशस्वी कार्य करणारे प्रशांत माने यांच्यावर आता मुख्य संपादक पदाची जबाबदारी सोपवली आहे। या निवडीनिमित्त विविध संस्था, संघटना, प्रतिष्ठान यांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवसन्मान यात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जात आहे। यानिमित्त सोलापुरात देखील खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात मेळावा घेण्यात आला। यानिमित्त संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे या सोलापूर दौऱ्यावर होत्या। त्यांनी दैनिक तरुण भारतच्या मुख्य संपादकपदी प्रशांत माने यांची निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी दैनिक सकाळचे संपादक अभय दिवाणजी, उपसंपादक मनोज भटकर, शंकर जाधव, दशरथ वडतिले, राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांची उपस्थिती होती। 1994 साली दैनिक तरुण भारत मधून वार्ताहर पदावर कामाने सुरुवात केलेले प्रशांत माने यांनी आजपर्यंत दैनिक पुढारी, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी आदी विविध दैनिकांमधून पत्रकारिता केली। 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रशांत माने यांच्यावर कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी होती। जानेवारी 2024 मध्ये निवासी संपादकपदी पदोन्नती देण्यात आली। 9 ऑगस्ट 2024 पासून प्रशांत माने यांच्यावर तरुण भारतच्या मुख्य संपादक पदाची जबाबदारी दिली। विशेष म्हणजे शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी तरुण भारतच्या सर्व माजी संपादकांचा सन्मान आणि माजी कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या स्नेह मेळाव्यात गळसासी यांनी प्रशांत माने आजपासून मुख्य संपादक असतील अशी घोषणा केली। गळसासी आणि पेठे यांच्या हस्ते प्रशांत माने यांचा शाल, पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी सर्व माजी संपादक आणि माजी कर्मचारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।